वासंती भराडी समाज यांचे संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत कुंगडे सर यांचा आज 58वा वाढदिवस त्यांनी आमच्या संस्थेमध्ये म्हणजे मातृछाया बालकाश्रम ते अनाथ मुलांच्या सोबत साजरे करण्याचं ठरवलंय. उत्तम त्यांनी हे केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी मुलांसाठी विविध वस्तू ज्या आम्हाला दररोज लागतात या ठिकाणी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ज्या गोष्टी आहेत त्या थोडक्यात मुलांना लागतात आणि ह्या अनाथ मुलं असल्यामुळे त्यांचं संगोपन आपण संस्थेतर्फे करतो. त्याचबरोबर सर देखील भटक्या मुक्त जातीच्या मुलांसाठी कार्य करतात. त्यांचं देखील मनापासून म्हणजे कौतुकच आहे त्याबद्दल. आणि आज आपण त्यांचा 57वा वाढदिवस साजरा करत आहे. तर त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि वाढदिवसाची देखील शुभेच्छा देतो. प्रथम चंद्रकांत सरांना हार्दिक शुभेच्छा. उगवता सूर्य त्यांना आशीर्वाद देव, बहरलेली फुले त्यांना सुगंध देव, परमेश्वर त्यांना सदैव सुखात ठेव हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा चंद्रकांत सरांना हार्दिक शुभेच्छा. चंद्रकांत सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना गणेशाची सिद्धी चाणक्याची बुद्धी, कर्णाचे दान, रामाची मर्यादा, हनुमानाची ताकद, रायगडाचे श्रीमंती, छत्रपती शिवाजी महाराजांचे अंता पंधर्म संबंध राजांचे शेवट लाभो हे त्याच्या शिवजीने प्रार्थना करतो. पण एकदा चंद्रकांत सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दुःखाचा डोंगर असं होऊ लागेल. कारण आई बापू ज्याला नसतात ती मुलं आज ह्या ठिकाणी त्यांच्या समोर आज सरांसारखे लोक करतात. कारण मी गेली 7-8 वर्षे हाच ह्या विषयावर प्रत्येक ठिकाणी म्हणजे अनाथच मुलं अशा ठिकाणी नाही, बालवाडी शाळा, अपंग शाळा, बरेचशा ठिकाणी शाळेमध्ये जातो, हॉस्पिटलच्या ठिकाणी जातो. त्या ठिकाणी मी फळ फ्रूट धान्याचं वाटप करतो, अन्नदान करतो, जेवणाचे कार्यक्रम करतो. पण मला ते याचं ह्यासाठी दुःख का वाटतं की बाबा ह्याला आज आपण आपल्यासारख्याने जर सहकार्य केलं तर ही मुलं कुठेतरी फुलासारखी उमलली जातील. त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. त्यांच्या ज्या काही सुविधा आहेत त्या ह्या आपल्या सर्वांनी म्हणजे तुमच्या आमच्यासारख्याने त्यांना थोडीशी मदत केली तर त्यांना थोडी ऊर्जा येईल. आणि मला खरं तर इतकं म्हणजे या मुलांचं दुःख वाटतं की यांनी आणि या सरांनी यांचं जे संगमन करतात त्यांचं सरांचं कौतुक करावं तेवढं कमीच होईल. कारण ह्या संस्थेने जी मातृछाया बालश्रम दिघी या ठिकाणी निराधार मुलांसाठी ही संस्था आज यांनी उभी केली त्या संस्थेचा पण मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.